आपण आपले प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो। आज दिवाळीबद्दल आपण जाणून घेणार आहोत। वडील राजा दशरथ यांच्या आज्ञेनुसार भगवान राम, सीता, लक्ष्मण 14 वर्षांनी वनवासाहून अयोध्येत परत आले। या काळात तिघांनाही विविध आव्हानांना तोंड द्यावे लागले। अयोध्येतील लोकांनी त्यांचे स्वागत करण्यासाठी दिवे लावले आणि घरे सजवली। भगवान रामाचे अयोध्येत परतणं हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचं एक प्रतीक होतं आणि म्हणूनच आपण दिवाळी साजरी करतो। इंद्राने जेव्हा असुरांना बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून 14 रत्ने प्रकट झाली। त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे आणि यामुळेच या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरी पूजन देखील केले जाते। यासोबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की कथित भविष्यवाणीप्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो। आपल्या पुत्राने जीवनाची प्रत्येक सुख उपभोगावीत म्हणून राजा व राणीने त्याचे लग्न केले। लग्नानंतर 4थ्याच दिवशी मृत्युमुखी पडण्याचा भयंकर दिवस होता। रात्री त्याच्या पत्नीने त्याला झोपू न देता अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या। महालाचे प्रवेशद्वार सोन्या चांदीने भरून ठेवले। सर्व महाल लखलखीत प्रकाशमय केले। त्यास वेगवेगळी गाणी गोष्टी सांगून जागी ठेवण्याचा प्रयत्न केला। जेव्हा यमाने राजकुमाराच्या खोलीत सर्परूपामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपले। या कारणास्तव यम आपल्या यमलोकामध्ये परतला। अशा प्रकारे तिने राजकुमाराचे प्राण वाचवले आणि म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात। धनत्रयोदशीच्या सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करून दिव्यास नमस्कार करतात। याने अपमृत्यू टळतो असा एक समज आहे। आणखीन एक कथेनुसार नरकासूर नावाच्या राक्षसाने आपल्या देवता आणि ऋषींना खूप त्रास दिला होता आणि या राक्षसाने साधू संतांच्या 16,000 स्त्रियांना बंदी केलं होतं। नरकासुराच्या वाढत्या अत्याचाराने चिंतित त्या सगळ्यांनी श्रीकृष्णाकडे मदत मागितली। श्रीकृष्णाने नरक चतुर्दशीला नरकासुराचा वध करून सर्वांना त्याच्या त्रासातून मुक्ती दिली। 16,000 स्त्रियांना मुक्त केले आणि तेव्हापासूनच नरक चतुर्दशी साजरी केली जाते। पाडव्याच्या दिवशी भगवान विष्णूने राजा बळीला पाताळ लोकांचा स्वामी बनवले होते आणि इंद्राने स्वर्गाला सुरक्षित पाहून आनंदात दिवाळी साजरी केली होती। नरक चतुर्दशी च्या विषयी जरा मला सांगायचं आहे की या दिवसामध्ये अभ्यंग स्नान करण्याची पद्धत आहे। आता अभ्यंग स्नान म्हणजे तेल, उटणे, अत्तर लावून स्नान करणे। नरक चतुर्दशी दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी हे सर्व केले जाते। दिवाळी सणातील अभ्यंग स्नानाला भारतीय संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व दिले गेले आहे। दिवाळी म्हणजे नुसता सण नाहीये तर प्रकाशाचा, आनंदाचा आणि नात्यांमधील गोडव्यांचा उत्सव आहे। धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत प्रत्येक दिवस उत्साहाची एक नवीन लहर घेऊन येतो। लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो तुमचे जीवन। सुख, समृद्धी आणि आनंदाची अखंड वर्षा तुमच्या आयुष्यात हो, हीच दिवाळीच्या मंगलमय पर्वावर सदिच्छा। तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। शुभ दीपावली। धन्यवाद।